तर आता राणे बंधूंमध्ये पुन्हा एकदा कुरबुर झाली आहे। धाकटे बंधू नितेश राणेंनी थोरले बंधू निलेश राणेंना युती धर्माची आठवण करून दिली आहे। याआधी निलेश राणेंनी नितेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली होती। निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याला धमकावल्याचा नितेश राणेंनी एक स्क्रीनशॉट पोस्ट केलाय आणि याआधी धाराशिवमध्ये जाऊन नितेश राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं होतं। त्यावेळेला थोरले बंधू निलेश राणे जे सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी युतीच्या धर्माची आठवण त्यांना करून दिली होती। त्यामुळे राणे बंधूंमध्ये पुन्हा एकदा हे वार प्रतिवार सुरू झालेले आहेत। आता नितेश राणेंनी निलेश राणेंना उद्देशून नेमकी काय पोस्ट केली आपण पाहूयात। आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवस आधी महायुतीबद्दल बोलला होतात, आता असे आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही। शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत, आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो असं म्हणत त्यांनी आपल्या भावाला एक प्रकारचा सल्ला दिलाय आणि इशाराही दिलाय। अधिक माहिती घेऊयात, गुरुप्रसाद दळवी आमचे प्रतिनिधी आहेत। गुरुप्रसाद, आधीचा एक प्रकारचा वार आणि आता हा पलटवार, काय चाललंय राणे बंधूंमध्ये? ऋतुजा, एकंदरीत बघायचं झालं तर भाजपचे आमदार आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे नेहमीच वादग्रस्त विधान करतात अशी चर्चा आता सुरू आहे। त्यामुळे नेहमीच त्यांच्यावर विरोधक टीका करत असतात। मात्र आता त्यांचा ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे यांना त्यांना जपून बोला असा सल्ला मागच्या वेळी दिला होता आणि असं पण ते देखील म्हणाले होते की मी भेटल्यावर बोलेनच, पण आता बोलताना सगळ्याच गोष्टी भान ठेवून बोललं पाहिजे असंही मागच्या वेळी त्यांनी निलेश राणे आमदार आहेत त्यांनी सांगितलं होतं। आणि आता नवीन परत एकदा एक ट्विट आलंय की मंत्री नितेश राणेंनी एक्सपोर्टवर पोस्ट करत आमदार निलेश राणेंना पुन्हा युती धर्माची आठवण करून दिली। तसेच एका कार्यकर्त्याच्या व्हॉट्सअप चॅटचं स्क्रीन पोस्ट करत त्यांनी धमकावणे बरोबर नाही असंही देखील म्हटलंय त्यांनी। त्यावेळी एक्स पोस्टवर करताना आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसा अगोदर महायुती बद्दल बोलला होता, आता असे आपल्याला चित्र पक्षाचा पदाधिकारीला धमकावणे बरोबर नाही असं देखील त्यांनी सांगितले। शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत असंही देखील त्यांनी म्हटलंय। पण त्यामध्ये एकंदरीत असं बघायचं झालं तर कालच एका पत्रकार परिषदेमध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लक्षात घेता महायुती करण्याचा जरी निर्णय असला तरी भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी सुरू आहे असं देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं। अशी भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष जे रणजित देसाई आहेत यांनी असं म्हटलं होतं। दरम्यान येणाऱ्या काळात भाजपमध्ये नक्कीच प्रवेश होतील, काही झाले तरी जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न असेल असंही देखील त्यांनी म्हटलंय। ऋतुजा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी गुरुप्रसाद।